अनुसूचित जातीचे बनावट दाखले काढून निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज कोल्हापुरात जन आंदोलन करण्यात आले। लिंबू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढत आंदोलकांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। अधिकाराचा गैरवापर करून खोटे एससी दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करावे, तसेच संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। कोल्हापूर शहरात आज अनुसूचित जातीचे बनावट दाखले प्रकरणी जन आंदोलन करण्यात आले। बिंदू चौकातून आंदोलकांनी मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। अधिकाराचा गैरवापर करून आर्थिक व्यवहारातून अनुसूचित जातीचे खोटे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली। तसेच बनावट एससी दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे दाखले रद्द करून त्यांचे सदस्यत्व रद्द करावे आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही आंदोलकांनी केली। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला। एससी आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं आज मोर्चा काढला। या मोर्चाच्या निमित्तानं माननीय कलेक्टर साहेब यांना सर्व नेत्यांनी निवेदन दिलं। या निवेदन देतेवेळी 15 दिवसाची अल्टिमेट आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे। 15 दिवसामध्ये आम्ही जे पुरावे देणार आहोत त्या पुराव्याच्या आधारे माननीय कलेक्टर साहेबांनी त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, निलंबित केलं पाहिजे आणि दाखले रद्द केले पाहिजे असे आम्ही अल्टिमेट देतोय। 15 दिवसानंतर आमची जी लढाई असेल ती आमची लढाई आजची लोकशाहीच्या मार्गाने आम्ही संवेदनशील मार्गाने आलो, संविधानिक मार्गाने आलो, न्यायिक मार्गाने आलो, न्यायिक मार्गाने भूमिका सांगितली। पण आता 15 दिवसानंतर जर का न्यायिक मार्गाने जर का हे जिल्हाधिकारी ऐकले नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांनी जे आमच्या आरक्षणावर ज्यांनी हल्ला केला आहे त्यांची पदं रद्द केली नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली नाहीत, ज्यांनी दाखला दिला त्यांना जर का निलंबित केलं नाही तर 15 दिवसानंतर याहीपेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल। याहीपेक्षा अत्यंत व्यापक आणि प्रचंड उग्र असं आंदोलन केलं जाईल आणि आम्ही अनुसूचित जातीचे मूळ आरक्षणधारक काय आहोत हे इथल्या शासनाला आणि कलेक्टरला दाखवून देऊ, एवढं भडक आणि पण लोकशाही मार्गाने आंदोलन केलं जाईल। आणि या 15 दिवसामध्ये आम्ही बसणार आहोत असं नाही। या 15 दिवसामध्ये सुद्धा आमचे प्रत्येक तालुक्यावर मोर्चे होतील, निदर्शनं होतील, धरणे होतील, परिषदा होतील। म्हणजे आमची ही अनुसूचित जाती एससी आरक्षण बचाव समितीच्या वतीनं ही जी आंदोलनाची परिक्रमा आहे ती कायमपणे चालत राहणार आहे। ते आंदोलन आम्ही कायम असं पेटवत राहणार आहे, घेत राहणार आहे आणि जोपर्यंत आमच्या आरक्षणावर ज्यांनी हल्ला केला आहे, ज्यांनी आमचं आरक्षण लाटायचं काम केलं आहे त्यांच्याकडून ते आरक्षण हिसकावून घेतल्याशिवाय आणि अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि हे आंदोलन थांबवणार नाही।